तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे AC, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंटवर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इथं देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. वंदे मातरम क्रीडा संकुलाचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विजेते कुस्तीपटूचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. निमंत्रित कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, सोनाली मंडलिक व शिवराज राक्षे यांनी जिंकली, तर मानाची चांदीची गदा चेतन रेपाळे यांनी पटकावली. राज्यातील 27,000 ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डात एक चॅम्पियन खेळाडू तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य व केंद्र सरकारने घेतला असल्यानं चांगले पैलवान तयार करण्याचं आवाहनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. कार्यक्रमासाठी विठ्ठलराव लंघे पाटील, ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, भाऊसाहेब मुंडे, उदय मुंडे, नंदकुमार मुंडे, गोकुळ दौंड, नगरसेवक कमलेश गांधी, अजय भारसकर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, अमोल सागडे, बाळासाहेब कोळगे, तुषार वैद्य, विलास फटाके, गणेश गर्जे, डॉक्टर नीरज लांडे, जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे उपस्थित होते. वंदे मातरम तालीम व क्रीडा मित्र मंडळाने यावेळी परिश्रम घेतले. आवाज जनतेसाठी, शिवलिंग सोनटक्के, शेवगाव. देवाभाऊ महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन शेवगाव इथे हनुमानगर मध्ये करण्यात आलं असून या कुस्तीला 260 पैलवान आलेले असून याच्यामध्ये ओपन जी कुस्ती आहे त्याला चांदीची गदा ठेवण्यात आली आहे. तसेच 3 मोठाल्या कुस्त्या, सोनाली मंडलिक महिलाची आणि दिल्लीची पैलवान अशी एक कुस्ती, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि सदगीर अशी एक कुस्ती ओपन, ती 1.5 लाखाची, आणि 2 लाखाची कुस्ती आपले शिवराज राक्षे आणि पंजाब केसरी त्याचं नाव. तर असे ही 2 लाखाची कुस्ती, अशा 3 मोठाल्या कुस्त्या आणि 9 गटामध्ये वेगळ्या वजनी कुस्त्या, सगळ्यांना बक्षीस, सगळ्यांना स्मृतिचिन्ह आणि ओपन मधल्या शेवटच्या पैलवानाला चांदीची गदा, असं हे भव्य दिव्य नियोजन करण्यात आलेलं आहे. या कुस्तीला महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष, महसूल मंत्री, आमचे नेते बावनकुळे साहेब स्वतः हजर राहिले. या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेशचे विधानसभेचे सभापती रामजी शिंदे साहेब, हे तिन्ही महाराष्ट्राचे मोठे नेते या कुस्तीला हजर राहिले. या कुस्त्या एकदम खेळीवळीच्या वातावरणामध्ये पार पडल्या. खूप चांगले पैलवान आले, कोणतंही गालबोट न लागता चांगल्या कुस्त्या पार पडल्या. सर्व नेते आले, त्यांचा सन्मान झाला, त्यांनी सगळ्या शुभेच्छा दिल्या आणि मोठ्याल्या 2 कुस्त्या त्यांच्या हाताने लावल्या. त्यांना नागपूरला कार्यक्रम असल्यामुळे ते गेले, पण जवळजवळ 1-1.25 तास ते स्टेजवर थांबले होते आणि चांगल्या पद्धतीचा कुस्तीचा आनंद सुद्धा त्यांनी घेतला. भविष्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये कुस्तीचे पैलवान घडण्यासाठी, नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.